हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. शिवसेना कोळी विभागीय शाखा, SB प्रतिष्ठान आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये कल्याण पश्चिमेचे आमदार आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब यांच्या सन्मानार्थ मागच्या 2 पर्वांमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि यंदाचे तिसरं पर्व आहे. काल मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात आपण अगदी या स्पर्धेचा शुभारंभ केला आणि आजच्या दुसऱ्या रजनीची सुरुवात केली, जिकडे कोणी अने पहिला सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या मॅचकडे आपण वळतोय. गार्गी 11 आनंदजी भोईर साहेब पडलेगाव यांनी पुरस्कृत केलेलं SCC पडले आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम आपण पाहतोय गौरी शंकर गौरी पाडा. हॅलो हॅलो, चेक चेक टेस्ट. सिग्नल या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. व्हेरी फर्स्ट बॉल समोर लॉफ्ट केलाय, मी डाऊन आत आहे, त्याचा फायदा होणार आहे. डाऊन दी ग्राउंड बॉल चालला आणि इनिंगचा पहिल्याच बॉलवरती मयूरचा बॅटमधून पडले साडी चौकार. लॉंग ऑन आणि त्यासोबत एक्स्ट्रा मध्ये 30 या सर्कलचा बाहेर आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. हेमंतचं पहिलं षटक आहे. पॉवर प्ले. गौरीपाडाने टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. ओहो, स्वीप करायचं होता, समोर होता बॉल. वाईड ऑफ स्टंप पिचिंग होती, ऑन साईडला टर्न करायचं होतं. आता इथे आपल्याला जरूर दाखवतात. एजने बॉल मागे गेला, तिकडे थोडी मिस्टेक झाली आणि त्यामध्ये एक धाव मात्र इकडे पूर्ण दक्ष आणि मयूरने केलेली आहे. दक्ष मात्रे आणि मयूर ठाकूर ही जोडी लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. एका बाजूला प्रचंड अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट पडले गावचं दक्षला आपण पाहतोय. चांगला खेळ मागच्या काही स्पर्धांमध्ये आणि खास करून रजनी स्पर्धांमध्ये या संघाने जरूर केलेला आहे. मात्रेपाडाची रजनी नुकतीच पार पडली, उपविजेते राहिले त्यामध्ये. ऑन साईडला टर्न करण्यात आला बॉलला, मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन आहे. मागे फिल्डर उचलून थ्रो करत आहे. डबलला चान्स घेतले आणि 2 धावा. डायरेक्ट हिटला चान्स होती, कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर प्रश्न विचारण्यात आले असते, मात्र त्यामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि धावत कोण होता तर ग्रामीणचा चिता मयूरला आपण पाहत आहोत. ॲज अ फिल्डर इम्प्रेसिव्ह त्याची कामगिरी. जेव्हापासून तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायला त्याने सुरुवात केलेली आहे, तिथपासून आपण त्याला बघितलंच आहे. मात्र एक बॅटर म्हणून पॉवर प्लेमध्ये त्याची शैलीदार बॅटिंग. इकडे फटका फसलाच होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कॅच ड्रॉप. दक्षला मिळते जीवनदान आणि या एका धाव्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना सध्या पहिलं षटक, 8 धावा धावफलकावरती आहेत. लॉंग ऑफ आणि त्याचबरोबरीने मिड विकेट. फील्ड पोझिशन बरोबर आपण पाहतोय 8:16 या मॅचला आपण सुरुवात केलेली आहे. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं टाकणं हे अनिवार्य आहे तुम्हाला. थोडासा लांबून खेळलाय ऑलरेडी बॉल. इकडे आपण बघितलं वाईड ऑफ स्टंप पिचिंग करण्यात आली होती आणि हेमंतने मुद्दामून थोडासा लांबच ठेवलं होतं या बॉलला. डॉट आला पहिला. शेवटचा एक बॉल या षटकातील. शफल क्रॉस होऊन फिरून मारायचं होतं, नाही जमलं. आणखी एक डॉट आला आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8च धावा. गार्ग 11 आदर्श पडले. दोन्ही संघांना पुरस्कार आहेत. कस्तुरी 11 रजनीताई मात्र यांनी पॅक केलेलं संघ. हनुमान गौरीशंकर गौरीपाडा. दुसऱ्या बाजूला गार्गी 11 आनंदजी भोईर साहेब यांनी पॅक केलेला आदर्श पडले. आजची ही दुसरी मॅच आपण एन्जॉय करत आहोत. आजचा पोलचा आपण विचार केला तर एकंदरीत आजही आपल्याला 8 संघ पाहायला मिळत आहेत. यानंतर देखील मॅचेस कंटिन्यू असतील. थर्ड मॅच मध्ये
सोनारपाडा आणि दहिसर या दोन्ही संघांना आपण जरूर नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. आणि देन त्यानंतर कौसा आणि उंबारली कंटिन्यू मॅचेस आहेत, याची नोंद घ्या. दररोज प्रत्येक रजनीच्या मॅचेस ही अनाउन्समेंट आम्ही ऑलरेडी केली होती. प्रिव्हियस मॅचमध्ये श्री गणेश खोणी अने बाजी मारलेली आहे. या दुसऱ्या मॅचला सुरुवात बॅकफुटला चांगला कटचा फटका आला, बाउन्स होता आणि बॅकफुट पॉइंट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. दक्ष बॅटमधून आलाय चौकार. वा, आणि नुकतीच बातमी आली, जरूर त्या गोष्टीचा आपण उल्लेख करू. मात्र सध्या हा जो बॉल आत येत होता, चान्स होती. फॉलो थ्रो मध्ये वेळ घेतलाय मयूरने आणि त्यामध्ये मयूर ठाकूर पडलेचा पोहोचला. धावे केल्या आणि एका धावेसोबत स्कोर सध्या आपण पाहत आहोत. गार्गी 11 आदर्श पडलेचा 13 धावा. अंडर 19 विश्वचषक सध्या सुरू होता आणि 6वा विश्वचषक अंडर 19चा आपला आयुष मात्रे जो कर्णधार होता त्याच्या कॅप्टनशिप खाली इंडियाने अंडर 19चा 6वा विश्वचषक देखील जिंकलेला आहे. वा, 100 धावांनी फायनल मॅच जिंकली. काय बॅटिंग केली आज सूर्यवंशीने. 176 अवघ्या 80 बॉलमध्ये त्या 176 धावा त्याचा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आयुष मात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने 6वा विश्वचषक अंडर 19चा जिंकलाय. 13 धावा धावफलकावर येते. दुसऱ्या षटकामध्ये मयूरच्या अगेन्स्ट मयूर आहे सध्या. डीप एक्स्ट्रा कव्हरसह लॉंग हॉर्न, त्यासोबत स्क्वेअर लेग सध्याचं फील्ड पोझिशन आहे. 30 सर्कलचा बाहेर पॉवर प्लेमध्ये शफल झालेत. ऑन साईडला फाईन लेगचा वरतून जरूर इकडे बॉलला एक्झिक्यूट करायचं होतं, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. बाउन्स जरूर होता, शेवटी जास्तच बाहेर गेला लाईन पासून. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल. रेंजमध्ये तर जरूर बॉल होता, जी त्याची ट्रिगर मुवमेंट होती. 13 धावा. फुल टॉस आहे, गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्यात आला. मिड विकेटला क्लिअर करेल. मयूरचा बॅटमधून आलाय चौकार. रॉकस्टार हेमराज पेडेकर यांच्याकडून पडलेगावच्या बॅटर्ससाठी लागोपाठचे 3 षटकार 3 चौकार 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. चौकार आपल्याला 2 या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. एक दक्षकडून आला स्क्वेअर कटचा चांगला फटकाला इकडे ऑन साईडला टर्न करत असताना बॅटने मयूरच्या बॅटमधून चौकार आला. इंटरेस्टिंग ही देखील मॅच असेल. दुसरा सामना मागच्या मॅचमध्ये जरूर आपल्याला 65 रन्स पाहायला मिळाल्या होत्या. खोणीच्या करण टोमरेने जो खेळ केला फर्स्ट इनिंगमध्ये, वाऱ्याचा वेग, कालही आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता. ही जी खेळपट्टी आहे दुसऱ्या रजनीची आहे, किती बदललेली आहे जसं जसं आपण पुढे जाऊ ते समजेल आपल्याला. पण कालही आपल्याला ॲव्हरेज 60 रन्स पाहायलाच मिळत होत्या. ज्या पद्धतीनं प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळाला कालच्या रजनीमध्ये. अवैध खेळला, पॉइंटचा फिल्डर समोर, सॉफ्ट डिसमिसल, विकेट डाऊन. साहिलचा कॅचने मयूरचा डाव संपलाय. गार्गी 11 पडलेला पहिला धक्का. 17 for 1. हवेत खेळायचं होतं, बट तिकडे इनफिल्डच्या फिल्डरकडेच तो बॉल आणि विकेट आली पहिली. मयूरकडून पहिलं यश आपल्याला पाहायला मिळालं. 17 वरती पहिला धक्का. गार्गी 11 पडलेला बसला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव मात्रे स्लॉग हिटर आहेत. या मॅचमध्ये थोडासा क्रम लवकर कदाचित आपण पाहत आहोत. 3ऱ्या क्रमांकावरती ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. पॉवर प्लेचा शेवटचा एक बॉल फक्त आता बाकी आहे. मयूर मात्रे
विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं. काल पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या टीमला तिकडे पेनल्टी देखील लागली होती. लॉकॉनकडे बॉल चाललाय, डबलला चान्स आहे, डीप बाउंड्री आहे, 2 धावा सहज मिळतात आणि अशा पद्धतीने इकडे 2 ओव्हरचा खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान, 19 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना गार्ग 11 पडले. नेक्स्ट मॅच दहिसर आणि RM11 सोनारपाडा, 2 तगड्या टीम्स कल्याण डोंबिवली क्रिकेटमधल्या आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीम्स रणधरांना विनंती आहे टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं. मित्रांनो, या स्पर्धेचे जे काही नियम आहे टॉस बाबत, जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी देखील आहे. आणि या मॅचचा जो आपण टॉस केला, अगदी शेवटच्या क्षणाला गौरीपाडाचा कॅप्टन उपस्थित होता, अन्यथा त्यांना 2 रनची पॅनल्टी लागली असती. 2 ओव्हरचा खेळ संपला, 19 धावा आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. 3rd ओव्हरमध्ये आलाय रवी. शॉर्ट बॉल पोल करण्यात आला. बॉल सध्या काऊ फेसचा गॅपमध्ये होता, मात्र मिड विकेटचा फिल्डरने चांगली धाव ठोकली. तिकडे बॉलला स्टॉप केलं, उचलून थ्रो करत आहेत नागेश. धावा 2 आणि 2 सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. कालही मोठ्या संख्येने आपण प्रेक्षकांची हजेरी या मैदानावरती बघितली. आउटसाइड एज शॉर्ट थर्डला फिल्डर थांबलेले आहेत. शेवटी मिस्टेक झाले. बॉल मागे थोडी गती कमी केली होती त्यांनी, पुन्हा उचलून थ्रो करतात मागे जाऊन. धावा त्यामध्ये येत असताना आपण पाहतोय 2 आणि 2 ने धावसंख्या सध्या पुढे चालले 23. बरेचसे यंगस्टर आहेत. आदर्श पडलेकडे जर आपण बघितलं डगआउट बॉक्समध्ये, इवन मयूर, स्वप्नील, वैभव यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळेच यंगस्टर पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूने रवी, हेमंत, मयूर यांच्या सोबतीला देखील आताचे हे पिढी आपण गौरी शंकर, कस्तुरी 11 गौरीपाडाशी देखील पाहतोय मैदानाचा आत. ऑफ स्टंपचा बाहेर चांगला कव्हर ड्राईव्ह आलाय, गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. दक्ष आलाय, मास्टर स्ट्रोक, चौकार. भेटली आताही रेडीज होता, बट इकडे बॉल थोडा जास्त बाहेर आहे. अंपायर्स कडून सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला, व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. मागचा बॉल बॉल मध्ये बाउन्स नव्हता आणि त्यामुळे शेवटी बॉल जसा खाली राहिला तो बॅटवरती दक्ष आला नाही. ते त्याला समजलं, पण जेव्हा बॉल गेला विकेट कीपरकडे तेव्हा समजलंय. डॉट बॉल. 2 बॉल आणि बाकी आहेत. टोटल स्कोर सध्या 28. सेट बॅटर आहे दक्ष. थोडासा लांब, मुद्दामून कमी गतीने, आणि आज जरूर आणलं होतं बॉलला, पण इकडे जास्तच बाहेर. विटन क्रीजचा त्यानंतर तो आत आलाय बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, मुद्दामून टॉस देखील केलं होतं बॉलला. व्हाईटचा सिग्नल. धावा 29. बाहेर निघत होता, कट केला, कवसला फील्ड डीप मध्ये, स्वीपर मध्ये. डबलला चान्स. वैभव, शेवटी इकडे झाली आहे चूक आणि विकेट जाईल. रन आउट, विकेट डाऊन. दुसरा धक्का. गार्ग 11 पडलेला. बाहेर निघणारा बॉल आपण बघितला, कट केला डीप मधून. कव्हरचा फिल्डरचा वेगाने आला आणि दोघंही ज्या पद्धतीने दक्ष आणि वैभव, अगोदर दोघंही कॉल ऍक्सेप्ट करत होते, रन त्यांना घ्यायची होती, पण मध्ये पुन्हा नकार. शेवटी वैभव धावला पण तो पोहोचला नाही.
त्या अगोदर बॉल पोहोचला आणि रवीने त्याचं काम केलंय. रनआउटची विकेट आली. वैभव या मॅच मध्ये स्वस्त मध्ये आउट झाला. 30ला दुसरा धक्का बसल्यानंतर प्रथम मात्रे मैदानात आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती. थर्ड ओव्हर मधला शेवटचा बॉल बाकी आहे. टॉप एट चान्स आता ये. विकेट किपर फार वेगाने बॉल वरती आलाय. चांगली कॅच बंडू मात्रे कडून आणि 30ला 3. सेट बॅटर दक्ष देखील येईल पॅव्हलियन कडे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 धावा 3 विकेट. गार्ग 11 पडले. मध्ये पहिली 3 षटकं देखील टाकण्यात आलेले. उर्वरित 14 षटकासाठी 5 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. यानंतरच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत टीम दहीसर आणि RM11 सोनारपाडा. योग्य त्या वेळेवरती टॉससाठी रिपोर्ट करायचं मित्रांनो. अन्यथा जो कॅप्टन उपस्थित नसेल आणि त्या सुरू असलेल्या मॅचच्या सेकंड इनिंगचा जर पहिला बॉल पडला तर तुम्हाला 2 रनशिप पॅनल्टी देखील इम्प्लिमेंट करण्यात येईल. हे आमचं भव्य दिव्य असं आमदार चषक 2026च्या तिसऱ्या पर्वाचं व्यासपीठ. VIP डाईस बाजूलाच असलेलं आमचं कॉम्बॉक्स, संगीत कक्ष, वॉर रूम, जबरदस्त संकल्पना घेऊन ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. 2 पर्व आपल्याला 32 तिकडे संघ आपण जरूर बघितले, मात्र डे फॉर्मॅटमध्ये होती. या पर्वामध्ये आपल्याला रजनी अंडर फ्लड लाईट ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. कालच्या रजनीपासून 4 मिनिटं फक्त बाकी आहेत. लक्षात घ्या 4th ओव्हरसाठी मयूर आलाय. 4th ओव्हर. शॉर्ट बॉल जागेवरून पूल तर केलाय. बॉल सध्या वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून मात्रेने पहिला मारलाय षटकार. आणि थोडासा गोदर खेळायला बॉलला ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा. फार लांब होता, ऑफ स्टंप पासून बाहेर चालला होता त्याच्यापासून प्रथम पासून, मात्र खेचला आणि थेट त्याला स्क्रॉप द विकेट सीमारेषेच्या बाहेर मारलाय. 6 धावांनी मयूरचं स्वागत झालंय 4th ओव्हरमध्ये आणि धाव संख्या गार्ग 11 पडले 36. इकडे उडवायचा होता पडल्याबरोबर हा जो बॉल आहे ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा पाहू आपण किती जळून गेला बॅटचा बॉल आणि कसा उसळलेला आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा आलाय मयूर. लेग स्टम्पचा बाहेर पिचिंग किती आत आलाय बॉल. सुपर नॅचरल अँगल आहे. ओव्हर द विकेट नेत्यात रायटी बॉलर लेफ्टी साठी हा बॉल बाहेर निघत होता आणि चांगल्या पद्धतीने इकडे बॉलमध्ये बाउन्स देखील होता. पुन्हा अक्रॉस द बॅट पुलच करायचं होतं प्रथमला, नाही जमलं. डॉट आलाय 36 वरती धाव संख्या. पुन्हा त्याच दिशेने पण यावेळेला रिझल्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून पहिला षटकार, देन डॉट आला आणि पुन्हा एकदा आलाय षटकार. गोलंदाज काहीतरी चुकी करतोय, मात्र त्या चुकीचा फायदा आतापर्यंत गार्ग 11 पडलेचा प्रथम मात्रेला झालेला आहे. दोन्ही विंडोज मध्ये या 2 कॅम्स आपण साइड अँगल अँड देन हा जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला त्या बाजूला जात असताना थेट सुरुवातीला 2 चॉईस बॉल, ते गेल्यानंतर नवीनच बॉल आहे पण नो चॉईस.
बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, नवीनच बॉल तुम्हाला देण्यात येईल. इनिंगच्या सुरुवातीला तुम्ही बॉल मागा, 2 चॉईस करा त्या आतमध्ये न्या. ते दोन्ही हरवल्यानंतर नो चॉईस. कट डिफेक्ट असेल तर कमिटी बदलून देईल, अन्यथा दोनही बॉल हरवल्यानंतर नो चॉईस. ट्रॅक चेंज केलाय, मिस टायमिंग. आता बॉल सध्या मिड ऑफ कडे, मयूर पोहोचलाय. वा, जबरदस्त कॅच. फॉलो थ्रो मधून वेगाने धावलाय मयूर आणि 42 ला चौथा धक्का दिलाय. प्रथम मात्रे बाद. आता आणि बॉलला समोरून फिरवलंय. पुन्हा इकडे ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, लॉंग ऑनला टार्गेट करत होते ते, पण टॉपेज नेट जा वेगाने मयूर धावलाय. जबरदस्त कॅच झाली. 2 षटकारांचं उत्तर तर दिले प्रथमला. धावा 42 बनल्यात आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 महेश म्हात्रे. आणखी एक स्लॉग हिटर. आता ही युवा पिढी आहे, पडलेचे बरेचसे नवीन चेहरे या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. गार्गी 11 आदर्श पडले मध्ये 2 बॉल बाकी आहेत चौथ्या ओव्हर मधले. धाव आहेत 42. योग्य त्यावरती हा देखील डाव चाललेला सध्या तरी. 2 बॉल बाकी आहेत. लॉफ्ट केलाय, पिकअप शॉट डाऊन दी ग्राउंड, साइड स्क्रीन समोर पहिल्या टप्प्यावरती चौकार. लॉफ्ट करत असताना इकडे आता फटका फसलेला जरूर आहे. मिड विकेट पर्यंत फिल्डर वेगाने आलाय. चांगली कॅच. 46 ला 5वा धक्का. गार्गी 11 पडलेला. 4 षटकांचा खेळ संपला. याच मैदानावरती अगोदर आपण भगवा चषक एक मोठी स्पर्धा पाहायचो. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक उद्योगपती SB ग्रुपचे सर्वा सुमितजी बोईर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2026च्या या तिसऱ्या पर्वामध्ये दादांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 4 ओव्हरमध्ये 46 बरोबर 20 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. आता लास्ट ओव्हरसाठी जास्त वेळ घेऊ नका. टीम जय हनुमान, कस्तूर 11, गौरीशंकर गौरीपाडा. टार्गेट सेट करणार आहे. आता 5वं षटक आपण पाहणार आहोत आणि ज्या षटकामध्ये गोलंदाज झालाय अनिकेत. वेळेचं बंधन आहे. प्रत्येक टीम योग्य त्या वेळेवरती. मागच्याही मॅच मध्ये त्या गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. आणि प्रत्येक इनिंग मध्ये पहिल्या फेरीतील सगळ्या मॅचेस 5 ओव्हरच्या आहेत. सो 20 मिनिटांचा तुम्हाला पहिले 4 षटकं टाकायचीच आहेत प्रत्येक डावामध्ये. देन सेकंड राऊंडसाठी तो वेळ थोडासा आपण चेंज करत आहोत बिकॉज तेव्हा 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 5th ओव्हर पहिला बॉल. अनिकेत ऑन साइडला उडवलाय खरा, बट मिस टायमिंग. स्क्वेअर लेकडे फिल्डर ऍडजस्ट करताय. चांगली कॅच. विकेट डाऊन. 46 ला 6. गार्गी 11 पडले. सिद्धार्थची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. शून्यावरती विकेट आली आणि नवीन बॅटर राकेश कुंभार मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणखी एक सिनियर खेळाडू आपल्याला संघाचा जरूर पाहायला मिळतो. आज स्वप्नील म्हात्रे यांची अनुपस्थिती आहे आणि ती कुठेतरी भासणार आहे कारण धावा सध्याच्या घडीला होत नाहीयेत आणि एका मागोमाग 6 विकेट. दक्ष आणि मयूरने सुरुवात तर चांगली केली होती. देन वैभवची रनआउटची विकेट. प्रथम त्यामध्ये आक्रमण केलं होतं. 2 षटकार त्याने ठोकले पण त्यानंतर मात्र
काढता पाय आपल्याला पाहायला मिळाला. एका मागोमाग 6 विकेट, 46ला 6, 5 बॉल बाकी आहेत. अनिकेतने स्लॉगर मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट काढली. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. शॉर्ट बॉल होता पण देन तो आतमध्ये शेवटी इकडे पुल करत असताना पुन्हा बॅटर फसलाच होता. आय थिंक एज आहे. आणि देन त्यानंतर तो बॉल थायवरती जात असताना पाहायला मिळाला. सिंगल येते. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 47. 47 जावा 55चा विचार करावा लागणार आहे. 4 बॉल आणि बाकी आहेत. फायटिंग टोटल असू शकते. ऑन साइडला पुन्हा टर्न करत होते. नॉन स्ट्राइकला राकेश फार वेगाने रन घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा आलाय मागे. इट्स अ वाईड. लेग स्टंपला सोडून गेला बॉल. बराच बॉल आतमध्ये येत असताना आणि शेवटी तो लेग स्टंपला सोडून गेलाय. 48 जावा धावफलकावरती आहेत. प्रिव्हियस बॉल ऑफ स्टंपला पडला आणि तिकडून किती बॉल बाहेर निघाला. लेग स्टंप पासून दूर गेलाय. धावा आहेत सध्या 48. बॉल आणि बाकी 4. ऑफ स्टंपचा बाहेरचा समोर हॅमर केला. मिस टायमिंग मिड ऑफ. लॉंग ऑफला असं वाटलं की मी पोहोचणार नाही त्यामुळे ते थांबले होते. आणि मिड ऑफला जो फिल्डर होता एक्स्ट्रा कोरकडून तो आला होता आणि त्यालाही वाटलं की लॉंग ऑफ ट्राय करणार आहे त्यामुळे तो देखील थांबला होता. त्यामध्ये 2 पुन्हा जावा. गार्ग 11 पडलेचा धावफलकावरती लागलेला. बॉल आणि बाकी 3. स्ट्रायकिंग एंडला सोहम. आत येणार हा देखील बॉल व्यवस्थित बॅटवरती आल्याने दुसऱ्या बाजूने राकेश पुढे सरसावलाय. विकेट सॅक्रिफाईस. रन आउट. सोम ठाकूर बाद. दोन बॉल आणि बाकी आहेत. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक आहेत अक्षय. ऑफ स्टंपचा बाहेर एक्स्ट्रा कव्हरला फोर्सने थ्रू दी लाईन. शेवटी पायाने बॉलला स्टॉप केलं. त्या फिल्डरने उचलून थ्रो करतील. धावा 2 तर सहजरित्या मिळालेल्या आहेत. चांगली फिल्डिंग मनीष कडून लॉंग ऑफ रिजन वरून वेगाने ते धावले होते. शेवटी पायाला बॉल लागला, थांबला आणि उचलून त्यांनी थ्रो केला. त्यामध्ये 2. गार्ग 11 पडले धावफलक 52. शेवटचा एक बॉल. बघा टार्गेट काय सेट होणार आहे. लास्ट मॅच 65 बनवलं होतं आणि त्या डिफेंड देखील केल्या खोडीने सापाटच्या अगेन्स्ट. खेचून मारायचा होता. कार्पेंटर बॉल चालला मिड विकेट कडे. हेमंत वेगाने बॉलवरती. मिस्टेक झाली. मागून येते बॅकअप धावा. त्यामध्ये 2 तर पूर्ण करण्यात आल्यात आणि 2 वरती थांबावं लागणार आहे. थ्रो चांगला आलाय आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जेव्हा जेव्हा मॅच टाय होते विकेटचा विचार केला जातो त्यामुळे चान्स देखील घेतली नाही. थर्ड साठी डाव पहिला संपला. 54ला 7. गार्ग 11 पडले गावचा आणि 55 धावांचं टार्गेट ठेवलंय कस्तूर 11 जवनुमान गौरी शंकर गौरीपाडा समोर. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करेन मी दोन्ही संघांचे कर्णधार टीम गावदेवी दहिसर आणि RM 11 सोनारपाडा. या पुन्हा एकदा सांगेन टीम गावदेवी दहिसर
तर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. चला दहिसर संघाचे कर्णधार या. सोनारपाडा संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. सन्माननीय निखिल लोखंडे यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. पहा, दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आत आपल्याला इथं उपस्थित राहणं गरजेचं असेल. सोनारपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दहिसर संघ प्लीज कॉपरेट करा प्लीज. दहिसर संघ लक्षात ठेवायचं, पहिला चेंडू पडण्याच्या आत आपल्याला इथे येणं गरजेचं आहे. नाणेफेकी होणं गरजेचं असेल अथवा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यायची आहे. हॅलो, पडलेगाव संघासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. रॉकस्टार हेमराज बेडेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे पडलेगावच्या गोलंदाजासाठी. 55 लक्ष मैदानावर सामना जिंकण्यासाठी गौरीशंकर गौरीपाडा या संघासाठी. आणि आकड्याचे गोलंदाज स्ट्रायकिंगला हेमंत म्हात्रे, नॉन स्ट्रायकिंगला अनिकेत आणि षटक क्रमांक पहिला गोलंदाज घेऊन येतोय तो प्रथम. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की 65 धावा डिफेंड करण्यात आल्या होत्या. इथे 55 धावा डिफेंड करायच्या ते पडले संघाला आणि डावाची सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू, प्रथम चेंडू हवेमध्ये, झेलची संधी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन विकेट. फलंदाज बाद, हेमंत बॅक टू डक आउट ऑन डक. खूप चांगला ट्रॅप समोर खेळण्यासाठी भाग पडला, ज्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता आणि एक चांगला झेल फिनिश केला डीपमध्ये तन्मयने. व्हेरी गुड कॅच आणि व्हेरी फर्स्ट विकेट फॉर प्रथम. पहिल्या षटकामध्ये विकेट त्यांनी काढली आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर ओपनिंग बॅट्समन हेमंत म्हात्रे जो सध्या चांगल्या टचमध्ये होता त्याची विकेट काढली आहे. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन आता मयूर आला आहे ग्राउंडवर, मयूर म्हात्रे. दाब फलक अजून खातं उघडलेलं नाही आहे गौरीपाडा संघाचं, पण ते मात्र गोलंदाजाने आपल्या खात्यामध्ये पहिली विकेट नोंदवली आहे. पुढचा चेंडू षटकातला पॉवर प्ले सुरू आहे. बॉटमहँड बॅकफुटला गेला, कट केला, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल, तिथून एक धाव तिथे चोरली मयूरने, खातं उघडलं एका धावेने. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 5 षटकांचे सामने. तुमच्याकडे जो अवधी आहे तो 20 मिनिटाचा पहिल्या 4 षटकांसाठी. धावसंख्या धावफलकावर 1 धाव. आमदार चषक 2026 तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. या स्पर्धेचे तिसरं पर्व, मागची 2 पर्व आपण डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेट टुर्नामेंट बघितली. यावर्षी पहिल्यांदाच विद्युत प्रकाश झोतामध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू प्रथमचा, आता मात्र अनिकेतसाठी. वेगवान चेंडू बॅकफुटला गेला, पंच केला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप आहे. सर्कलच्या आतमध्येच चेंडू कव्हर केला जातो आहे आणि फलंदाज प्रथम इथे मात्र मयूर खातं उघडतो एका धावेने. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. 55 लक्ष. रिक्वायर रन रेट 11 रन पर ओव्हर. षटकामागे 11 धावा तुम्हाला करायच्याच आहेत मैदानावर सामना जिंकण्यासाठी. पण पहिल्या पॉवरच्या 2 षटकात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पॉवरप्ले षटकामध्ये कमीत कमी तुमच्याकडे 25 धावा तरी असायलाच हव्या.
प्रथम पुढचा चेंडू ऑन साइडला स्लॉग इट आणि अप्रतिम फटका पॅरल स्ट्रोक थेट सीमारेषे बाहेर वाईट स्ट्रॉंग ऑन मयूरच्या डोक्यावरून षटकार. जबरदस्त बॅकफ्लिप आणि प्रेक्षक बघा झेल घेण्यासाठी सरसावले ते पुढे त्या पडद्यावरनं पुढे आले होते. धावसंख्या दाफलकावर 8. बॅकफुट गेला हवेमध्ये चेंडू तिथे शतक जज करतोय. पुढच्या चेंडूवर सिद्धांत मात्र अप्रतिम झेल तिथे टिपलाय. प्रथमने विकेट काढली आहे. षटकाराचं उत्तर ताबडतोब दिले पुढच्या चेंडूवर. 1 more विकेट फॉर प्रथम. फलंदाज बाद 8 लॉस ऑफ 2. पहिल्याच सामना आपण जर चित्र बघितलं होतं ते म्हणजे बॅटिंग करत असताना खोणी असंघ सध्या त्यांची परिस्थिती तशीच होती. 9 वर 2 विकेट पहिल्या षटकाच्या अखेरीस. 2 आपण चौकार सुद्धा बघितले होते पण त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप आपण करण आणि अनंतामध्ये बघितली होती. तशा पार्टनरशिपची गरज आहे मैदानावर गौरीपाडा संघाला. 8 धावांवर 2 फलंदाज बाद आहे. त्यामुळे आपण बघतो एक षटकार आलाय, 2 सिंगल, 1 विकेट, 2 विकेट आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला कंप्लीट. 1 चेंडू शिल्लक पॉवर प्लेचा. पुन्हा प्रथम स्ट्राईक केला नवीन फलंदाज पंडू म्हात्रे. पहिला चेंडू फेस करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट अत्यंत खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉकचा चेंडू, तो ऑप्शन थोडासा बाहेर वाईड यॉर्कर आणि एक यशस्वी षटक समाप्त होते. अवघ्या 8 धावा आणि 2 विकेट. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये म्हणजेच गोलंदाज प्रथमची. पहिल्या सामना आपण बघितलं की त्या ठिकाणी SKT11 कुशल श्रीषा स्पोर्ट्स सापाड विरोधात खोणी यांच्यामध्ये सामना झाला आणि 65 धावसंख्येचा पाठलाग होऊ शकला नाही. गोलंदाजी आपण खूप चांगली बघितली पण त्याहून फलंदाजी खूप चांगली बघितली. करण ठोंबरेचे 31 धावांची एक अफलातून खेळी, बेधुंद करणारी खेळी. तशी आज आपण अंडर 19च्या वर्ल्ड कपमध्ये 175 धावांची खेळी बघितली म्हणजेच वैभव सूर्यवंशीची. आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर आपण बघितलं की भारताने 411 धावांचा डोंगर उभारला आणि अंडर 19 6वा विश्वचषक भारताने पटकावला. खरंच प्राऊड मुवमेंट आपल्या भारतासाठी. अंडर 19चे खेळाडू सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आगरी समाजातला खेळाडू सध्या आपण बघतोय संघाचा संघनायक आहे आयुष म्हात्रे आणि त्याच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने 6व्यांदा विश्वचषक पटकावला आहे. बॉलिंग मार्कवर दक्ष म्हात्रे फॉरेस्ट एंडकडून गोलंदाजी करेल. समोर जाईल तो अनिकेत म्हात्रे. पहिला चेंडू षटकारला पॉवर प्लेचा. हो गाय सुंदर चेंडू होता. गुड बॉलिंग. थोडासा आतमध्ये हलकासा ऑफ ब्रेक म्हणू शकतो आपण, हलकासा ऑफ कटर बघू शकता. हा चेंडू ज्याप्रमाणे त्यांनी टाकला होता सरप्राईज केला चेंडू दक्षने. व्हेरी गुड डिलिव्हरी. जेवढा हवा त्याची तेवढा चेंडू बाहेर निघाला नाही आहे. थोडासा आतमध्ये येतोय सरप्राईज करून दक्ष. पुन्हा एकदा ओ लेग कटर होता, ओळखू शकला नाही आहे. थेट वेध घेतला यष्टीचा. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. फर्स्ट विकेट फॉर दक्ष. याचा अंदाजच घेऊ शकला नाही. चेंडू बॅट फिरवण्याच्या आधीच कधी यष्टी उद्ध्वस्त करून गेला हे निकेतला कळलं सुद्धा नाहीये. 8 वर 3. परिस्थिती थोडीशी मात्र दयनीय आहे बॅटिंग करताना गौरीपाडा संघाची.
पण या परिस्थितींना सुद्धा बाहेर काढावं लागेल आपल्या संघाला, नवीन फलंदाजांना. दोन्ही फलंदाज नौके आहेत, अजूनही खातं उघडलं नाही आहे. पंडून एक चेंडू मात्र सामोरा गेला आहे, पण खातं उघडलं नाही आहे. नवीन फलंदाज तुषार ग्राउंडच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आला आहे आणि खूप मोठी जबाबदारी घेऊन 8 धावा आणि 3 गडी बाद 55चं लक्ष गाठायचं आहे. पण पडले संघाने दर्जेदार खेळ केला गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटक आपण बघितलं, गोलंदाज प्रथमचं 2 विकेट्स त्याने काढल्या 8 धावा खर्च करून. इथे आपण बघितलं की दक्ष हा विकेट टेकरच बॉलर आहे. विकेट घेणं ही त्याची सवय आहे आणि त्या निश्चित आपण बघतो त्या मोमेंटला त्याने क्लीन बोल्ड केलं मागच्या चेंडूवर ते फलंदाज आघाडीचा ते अनिकेतला. पुढचा चेंडू, हो गुड बॉलिंग. विकेट काढल्यानंतर आत्मविश्वास बघा सगळ्यात वरती टॉप लेवलला. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. रिलीज पॉईंटला त्याच्या हातावर लक्ष टाका तुम्ही, कशा प्रकारे तो चेंडू रिलीज करतो. गुगली टाकतो, लेग कटर टाकतो, सगळे प्रकारचे चेंडू टाकू शकतो, एवढी क्षमता दक्षकडे आहे. 8 वर 3. पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. जबरदस्त क्विक मुवमेंट, क्विक ॲक्शन. ताबडतोब चेंडूवर गेला, फॉल्समध्ये चेंडू अडवला आणि नॉन स्ट्रायकिंग केला. डायरेक्ट हिट करत असताना फलंदाजाला खातं सुद्धा उघडू दिले नाहीये. तुषार बॅक टू डग आउट ऑन डक. तर 1980च्या वर्ल्ड कपमध्ये असाच डळमळीत त्याचा परफॉर्मन्स बघायला मिळाला होता. दूरदर्शन स्ट्राईक होतं त्यामुळे तो सामना बघायला मिळाला नाही. भारत विरुद्ध झिम्बाब्वे 17 वर 5 गडी बाद. आणि त्यानंतर कपिल देव निखनचा एक आक्रमक परफॉर्मन्स, आक्रमक खेळ. 132 चेंडूत 175 धावा. आणि तशा कपिल देव निखनची आता गरज आहे आणि बघायचं आहे त्याचं नाव रवी पवार आहे का, रवी म्हात्रे आहे का. बॅटिंगसाठी ग्राउंडच्या आतमध्ये मैदानावर त्याचा क्रमांक 6 आहे. अत्यंत इम्पॉर्टंट रोल आहे रवीचा मैदानावर. स्ट्राईक एंडला पंडू, अजूनही त्याला खातं उघडायचं आहे. 8 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. रिव्हर्स अटेम्प्ट समोर पकडला गेला आहे आणि त्या ठिकाणी बघतो की पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट. अजून एक धक्का, फलंदाज बाद. आणि 2 पायांच्या मधून थेट टार्गेट करणारे चेंडू यष्टीवर आणि अजून एक विकेट, ते मात्र दक्षसाठी. त्रिफळा उद्ध्वस्त. स्पर्धेतलं मेडल षटक आपण एक ऑलरेडी बघितलं, बघायचं अजून एक मेडल षटक आपल्याला बघायला मिळेल का. शेवटचा चेंडू, ओ क्विकर वन. मॅग्निफिसंट 1 मोर मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर बाय दक्ष म्हात्रे. अवघ्या 8च धावा धावफलकावर आहेत. पण या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली दक्षने खरंच वाखण्याजोगी आणि एकूण 2 बघितले आपण त्या ठिकाणी 2 विकेट्स त्याने काढले. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. 1 मोर मेडन विकेट, मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर इन आमदार चषक. तुम्हाला स्क्रीनवर ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीवर कशा प्रकारे षटक टाकलं गेलं आणि विकेट मेडन ओव्हर. काल आपण बघितल्या स्पर्धेमध्ये ऑलरेडी उत्कर्ष ठाकूरच्या नावावर, जो सोनापाड्याचा खेळाडू आहे त्याच्या नावावर ऑलरेडी मेडल षटक आहे. पण इथे मात्र विकेट मेडन. सापड बी संघाच्या माध्यमात एक आपण अर्धशतक सुद्धा बघितलं कालच्या दिवसामध्ये. सगळे हायलाईट्स आम्हाला दिनेश जाधव इथे सांगतायत आमचे स्कोरर. एक हाफ सेंचुरी, हे काय मेडन हे षटक. आज सुद्धा आपण बघितलं एक मेडन षटक ते दक्षचं.
षटकानंतर आपण बघतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 8 धावा, 5 गडी बाद. दबाव होता मात्र पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघावर. एक मेडन षटक सुद्धा आपण बघितलं आहे. आता चेंडू शिल्लक आहे ते 18, करायचे ते 47 धावा. थँक्यू दिनेश. लेग कटर बॉल, लेग ब्रेक बॉल बाहेर निघतोय आणि पंचांनी सांगितले वाईट बॉल फिरोज यांनी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालेला नाही आहे, पण इथे ड्रिंक ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत 3 षटकानंतर. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज येते अक्षय मात्रे. शॉट ऑफ लेंथ आहे, पूल केला आहे, ट्रेडमार्क शॉट आणि काय फटका आणि तेवढा सुंदर झेल. फटक्यामध्ये ताकद भरपूर होती पण एलिव्हेशन मिळालं नाहीये. थेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला सुरेख झेल पकडतोय सिद्धार्थ. एक्सलेंट कॅच, फलंदाज बाद. पहिलं की पिकअप शॉट, पॅरलल स्ट्रोक, जास्त उंची नव्हती पण थेट सिद्धार्थच्या हातामध्ये अप्रतिम त्याने स्ट्रेच करत होताला आणि एक अप्रतिम झेल सुद्धा पकडलाय तो म्हणजेच रवी मात्रेचा. बिग विकेट, 9 लॉस ऑफ 6. सध्या ही परिस्थिती आहे गौरीपाडा संघाची. चेंडू शिल्लक आहे ते 17, करायचे ते अजूनही 46. 46 स्टिल विन फ्रॉम द 17 डिलिव्हरी. अक्षय पुन्हा सज्ज. पुढचा चेंडू जयेशसाठी आहे. जयेशने सुद्धा पिकअप शॉट मारलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप लांब मारलाय, बेधडक मारलाय, खूप वेळानंतर आलाय. उत्तुंग षटकार. सोळा चेंडू आणि अजूनही 40 धावांची गरज आहे. 6 विकेट गमावल्यानंतर सुद्धा बॅटिंग होऊ शकते हे दाखवून द्यावं लागलं आता गौरीपाडा संघाच्या फलंदाजांना. फलंदाज आपण बघतोय तर म्हणजे जयेशने आल्या षटकार मारलाय. खूप चांगला चेंडू, चांगला कमबॅक, चांगला लेग ब्रेक. अक्षयची गोलंदाजी आपण बघत आहोत मैदानावर. खूप चांगला कंट्रोल आहे. क्या बात आहे. अर्धा ते 1 फूट चेंडू बाहेर वळवण्याची ताकद आहे अक्षयकडे. गुड बॉलिंग. समोर मारलाय, टायमिंग शॉट, पिकअप शॉट, थेट सीमारेषे बाहेर. अजून एक दर्जेदार षटकार जयेशच्या बॅटमधून. मध्ये चेंडू मिळाल्यानंतर इथे मात्र जयेश दयामाया दाखवत नाहीये. 3 चेंडू 2 षटकार, 12 धावींवर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 21, चेंडू शिल्लक आहे ते 14, अजूनही करायचे ते 34. जयेश, हो हा चेंडू खूप बाहेर आहे, खूपच बाहेर आपण बघतोय आणि पंचांनी सांगितले हा वाईट बॉल आहे. खूपच बाहेर चेंडू टर्न केला त्या ठिकाणी. लेग ब्रेक टाकतोय, त्याचा नॅचरल लेग ब्रेक आहे राईट हँडरसाठी जो भरपूर बाहेर निघतोय. धावसंख्या 22, 22. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू आणि मयूर चेंडूच्या खाली, चूक होणार नाहीये. कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. विकेट फॉर अक्षय मात्रे. मात्र नवीन फलंदाज मैदानावर 22 धावात 7 गडी बाद.
त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणे आपण बघतो की या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग करणं तेवढं इझी नाही आहे या मैदानावर, अंडर द फ्लड लाईट्स खास करून. जिथे आपण बघितलं की पहिल्या मॅचमध्ये संघाने निर्णय का घेतला होता, कारण त्यांचे खेळाडू अवेलेबल नव्हते आलेले, फलंदाज आले नव्हते, त्यामुळे निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. तिथे त्यामुळे सामना जिंकला होता. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू थोडासा मागे जाऊन ऑनसाईडला पूल केलं, त्या क्षेत्ररक्षक ड्रीपमध्ये लॉंग ऑनवरना चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज तरुण एका धावेने खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 3 षटकांच्या अखेरीस 23 धावा. चेंडू शिल्लक आहे ते 12. मैदानावर सामना जिंकण्यासाठी करायचे ते अजूनही 32 धावा. ओळी आपण थेट आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र नाणेफेकीचा कौल होणार आहे नेक्स्ट मॅचचा, दहीसर विरोधात सोनारपाडा. ओव्हर टू योगेश पाटील. येस, धन्यवाद सर. मी मान्यवरांना विनंती करतो या मॅचचं नाणेफेकीसाठी सन्माननीय उमेश कारभारी आपण यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपल्या हस्ते इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. सोनारपाडाच त्यांच्या विपक्ष दहिसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला या दहिसर संघ कर्णधार. दहीसर आय थिंक आहे सोनारपाडा संघ, सोनारपाडा आहे. चला दहीसर संघ संघनायक ताबडतोब यायचे, आधीच थोडासा उशीर झाला तुमच्यामुळे. लवकर टॉससाठी या. तर पहिला चेंडू निर्धाव टाकलाय दक्षने. सेकंड स्पेल त्याने सुरुवात केली आहे. सेकंड स्पेलमध्ये पुढचा चेंडू दक्षचा. समोर फलंदाज आहे तरुण. वन मोर डॉट. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय दक्ष. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे, मोठे फटके मारू देत नाही, विकेट घेणं ही त्याची सवय आहे, ते आपण बघतोय. आणि मागच्या षटकात बघितलं आपण खूप चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट्स त्याने काढल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 10 चेंडू 32 धावेची गरज आहे अजूनही. बॅकफुटला गेलाय, पंच केले, चेंडू कव्हरमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर देते क्षेत्ररक्षक टीममध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते 1च धाव ती तरुणला. धावसंख्या फक्त 24 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 9 चेंडू शिल्लक आहे, त्याने अजूनही करायचे त्या 31 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. मोठे फटके मारावे लागतील, दक्ष विरोधात आक्रमण करावं लागेल, पण तेवढं इझी नाही आहे दक्ष विरोधात. आणि खास करून अंडर द फ्लड लाईट्स विद्युत प्रकाश झोतामध्ये कॉन्सन्ट्रेशन, आयसाईट खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. अप्रतिम डिलेव्हरी, ब्लॉक होल, ब्रह्मास्त्र, प्रमुख अस्त्र, याचा पेटर्न चेंडू आहे त्याचा, तो आपण बघतोय मैदानावर. गुड बॉलिंग. बॅट आणि बॅटच्या मधून जो गॅप होता त्या गॅपमधून चेंडू सरळ विकेट कीपरकडे, राकेश कुंभारकडे. अँड डॉट, 1 मोर डॉट. डॉट बॉल पर्सेंटेज आपण जर दक्ष षटकात बघितलं भरपूर असतं, भरपूर सारे डॉट टाकतो तो, विकेट काढतो. अजून एक निर्धाव, जवळजवळ निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली आहे, मारण्याची संधीच देत नाहीये. 1 मिनिट षटकाने ऑलरेडी टाकले मैदानावर, विकेट मैदानावर. आणि षटकात आपण बघतो की 5 चेंडूंनी फक्त 1च धाव आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये या पूर्ण सामन्यामध्ये दक्ष म्हात्रेने फॉरेस्ट एंडकडून. चेंडू शिल्लक ते 7, करायचे त्या 31. इनसाइड एज मागे जातोय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, संधी रनआउटची, पण हे स्वतःवर कंट्रोल ठेवला आहे. चेंडू हातामध्येच ठेवला, जाऊ दिला नाही मागे किंवा डायरेक्ट हिट केले नाही. अप्रतिम षटक, अवघ्या 1 धावेचं षटक टाकलंय. मुळे आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा योगेश पाटील यांच्याकडे टॉस आपण कंप्लीट करूया नेक्स्ट मॅचचा. येस, चला दहिसर संघाची कर्णधार या प्लीज. दहिसर संघ पुन्हा एकदा मी मान्यवरांना विनंती करतोय, भारतीय जनता पार्टी नवीन मंडल कल्याण पश्चिमचे सचिव उमेश कारभारी यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकी केली जाते. या दहिसर संघ नाणेफेकी करून घ्या ना प्लीज, खूप सारा वेळ वाया गेलाय. तर नाणेफेकी होतीये.
मान्यवरांच्या हस्ते सोनपाडा संघ कॉलिंग करतोय. येस, टेल कॉलिंग केले गेलंय. येस, हेड आलंय. दैसर संघाने नाणेफेकी जिंकली. जास्त काही विचारणा नाही. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. डिसिजन काय असेल? तर 5 मिनिटं पेंडिंग. येस, पेंडिंग असेल, काही हरकत नाहीये. मान्यवरांना विनंती असेल आपण बसायचं आहे. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स परब सर. थँक्यू योगेश. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे की असंच चित्र उभारलं मैदानावर ते पडले संघाने. 6 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. सोहम बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. विकेट किपरकडून चूक. चेंडू डायव्हर्ट झाला आहे पण फक्त वाईटची एक धाव इथे ॲड केली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 25 झाली आहे. 6 चेंडूत करायचे त्या 30 धावा. 5 षटकार मारावे लागतील तुम्हाला तरच या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुम्हाला करता येईल. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. सोहम स्ट्राईक केला तरुण. आतापर्यंत 4 चेंडू 2वर खेळतोय. नागेशने अजूनही खातं उघडलंय. 4 चेंडू तो सामोरे गेलाय. सोमचा पहिला पुढचा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर इन्व्हाइट केलाय. बॅट्समनला थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. खूप वेगाने गोफणीसारखी बॅट फिरवली. खूप लवकर चेंडू पडला होता. खूप लवकर स्ट्रोक ऑफर केला आणि थेट चेंडू विकेट किपर राकेशच्या हातात. निर्धाव. 5 चेंडू आणि गरज आहे 30 धावेंची. शॉर्ट ऑफ लेन. चांगला राईज, चांगला बाउन्स. बॅट्समनला रीड करतायत गोलंदाज सोहम आणि त्यानंतर चेंडू रिलीज करतायत. गुड लेनचा खूप चांगला वापर. रायझिंग डिलिव्हरी थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे 4 चेंडूंची. सामना ऑलरेडी झुकला आहे तो बघतोय म्हणजेच पडले संघाच्या बाजूने. 4 चेंडूत 30 धावेंची गरज आहे. प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये. हो, अजून एक डॉट. निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. एक वाईट सुद्धा टाकलाय पण नंतरचे 3ही चेंडू निर्धाव टाकलेत. व्हेरी गुड बॉलिंग बाय सोहम. उमेश रुपये धाऊ कारभारी यांच्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे आयवा कॅचसाठी. 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रेक्षकांसाठी. जर या सामन्यात जर झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पुढचा चेंडू सोहमचा. ओ, अजून एक डॉट. मॅग्निफिसंट बॉलिंग. अजून एक मेडन षटकाकडे हे षटक वाटचाल करतंय का? पण नाही. एक षटकाने ऑलरेडी एक वाईट टाकलेला आहे पण मागचे 4ही चेंडू निर्धाव आहेत. बॅट्समनकडे काही स्कोपच उरला नाही आहे. मोठे फटके मारण्याचा तो प्रयत्न करतो सातत्याने पण बॅट आणि चेंडूचं काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे. 4ही चेंडू बॅटला स्पर्श न करता थेट विकेट किपरकडे गेलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता. हा चेंडू फुल टॉस. सरप्राईज केला आहे चेंडूवर आणि थेट वेध घेतला यष्टीचा. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. सामना इथे जवळजवळ खिशात जाणार तो पडले संघाच्या. ऑन साईडला पुलचा फटका आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. या स्पर्धेसाठी लागलेले मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. तो उमेशजी कारभारी यांचं शुभ सन्मान करतील. या मान्यवरांना विनंती असेल उमेश कारभारी यांचं शुभ सन्मान आमचे आयोजक राकेशजी भोईर यांच्या हस्ते केलं जाईल.